माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. जर तुमच्या जमिनीवर किंवा रस्त्यावर कोणीतरी बेकायदेशीर बांधकाम केले असेल आणि ते बेकायदेशीर बांधकाम तुम्हाला काढून टाकायचे असेल तर त्यासाठी काय करावे याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया. सर्वप्रथम बेकायदेशीर बांधकाम म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. बेकायदेशीर बांधकाम हे असे बांधकाम असते जे तुमच्या जमिनीवर तुमच्या परवानगीशिवाय केलेले असेल. तुमच्या रस्त्यावर किंवा सरकारी जागेवर परवानगीशिवाय केलेले बांधकाम. तसेच ज्यामुळे तुमच्या हक्कावर अडथळा निर्माण होत असेल अशा प्रकारचे बांधकाम हे बेकायदेशीर बांधकाम मानले जाते. सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी सर्वप्रथम काय करावे तर सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी सर्वप्रथम सिव्हिल कोर्टात दावा दाखल करावा आणि तात्पुरता मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज करावा. म्हणजेच टेम्पररी इंजंक्शन CPC ऑर्डर 39 रूल 1 किंवा 2 खाली अर्ज करावा आणि तात्काळ बांधकाम थांबवावे याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाकडून मिळवावा. जर बेकायदेशीर बांधकाम आधीच पूर्ण झाले असेल तर मग काय करावे. जर बेकायदेशीर बांधकाम आधीच पूर्ण झाले असेल तर केवळ टेम्पररी इंजंक्शन मागून उपयोग नाही, तर त्यासाठी मॅन्डेटरी इंजंक्शनची मागणी दाव्यात करावी लागते, जी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 चे कलम 39 नुसार केली जाते, ज्यामध्ये बांधकाम पाडून टाका आणि अतिक्रमण काढून टाका याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाकडून आपण मिळवू शकतो. अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी कोर्ट प्रत्यक्षात आदेश देतात का तर होय, अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश कोर्ट देतात. परंतु त्यासाठी वादीला मेहरबान कोर्टात पुराव्यानिशी हे सिद्ध करावे लागते की हे बांधकाम बेकायदेशीर आहे आणि वादीचा त्या प्रॉपर्टीवरचा हक्क खरा आहे. हे जर का सिद्ध झाले तर मेहरबान कोर्ट अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश देतात. परंतु बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश देऊनसुद्धा प्रतिवादीने कोर्टाचा तो आदेश पाळला नाही तर काय करता येईल. जर मेहरबान कोर्टाने दिलेला आदेश प्रतिवादी यांनी पाळला नाही आणि तात्काळ बेकायदेशीर बांधकाम काढले नाही तर आपण वादी हा सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 39 रूल 2A खाली कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा स्वतंत्र अर्ज दाखल करू शकतो आणि त्यामध्ये प्रतिवादीची मालमत्ता जप्त करणे किंवा प्रतिवादीस सिव्हिल जेलमध्ये टाकणे याबाबतचे आदेश मेहरबान कोर्टाकडून मिळवू शकतो. अशा प्रकारे आजच्या भागात आपण बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्यासाठी काय करता येईल याबाबतची कायदेशीर प्रोव्हिजन जाणून घेतली. परंतु प्रत्यक्षात कोर्टात कसे कामकाज चालते तर ज्यावेळेस वादी हा बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्यासाठी किंवा बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी कोर्टात दावा दाखल करतो त्यावेळेस ज्यावेळेस वादीच्या बाजूने एखादा अर्ज मंजूर होतो, म्हणजेच टेम्पररी इंजंक्शनचा अर्ज मंजूर होतो किंवा वादीचा जो दावा आहे मॅन्डेटरी इंजंक्शनचा तो दावा मंजूर होतो. परंतु त्यानंतर लगेच काही प्रतिवादी चला या आणि माझं जे बांधकाम आहे ते काढून टाका असं काही करत नाही. तो लागलीच वकिलांमार्फत अपिलात जातो आणि खालच्या कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत स्टे मिळवू शकतो आणि पुढे अपिलाचं कामकाज चालवू शकतो. त्यामुळे न्याय हा अंतिम नसतो, परंतु न्याय मिळवण्यासाठी लढणंही तितकंच आवश्यक असतं. केवळ हताश होऊन निराश होऊन चालत नसतं. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी सल्ल्यासाठी कॉल बुक करावा. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.